विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 9ची कसोटी. लक्षात घ्या, जशी आपण 3ची कसोटी पाहिली होती हो त्याच पद्धतीने ही 9ची कसोटी आहे. डिव्हिजिबली टेस्ट फॉर 9. मग दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल, नीट लक्षात घ्या, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच निश्चेष भाग जातो. आतापर्यंतच्या अनेक व्याख्यांमध्ये आपण पाहत आलो, निश्चेष भाग जाणं म्हणजे काय, बाकी शून्य उरते, रिमाइंडर इज 0. आता एक उदाहरण आपण घेतलंय, 369 याच्यातल्या प्रत्येक अंकाची आपण बेरीज करूया. 3 + 6 + 9, 3 + 6 9 + 9, 9 + 9 किती झाले, 18. 18 ही संख्या 9च्या पाढ्यात येते किंवा 9च्या पटीतील ती संख्या आहे. म्हणजे कितीही अंकी संख्या तुम्हाला दिली आणि जर विचारलं की या संख्येला 9ने भाग जातो का, तर भागाकार करत बसायची गरज नाही. फक्त ही व्याख्या त्या उदाहरणासाठी वापरून पहा, म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. तर अशा अनेक संख्या या व्याख्येशी जोडून तुम्हाला काढता येतं का? त्या संख्येचं उत्तर जर तुम्हाला काढता आलं तर तुम्हाला पुन्हा 9ने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी भाग देत बसायची गरज पडणार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, MTS, NTS, मंथन, नवोदय, स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही कोणत्या स्टेपने उत्तर सोडवलं याला कुठल्याही प्रकारचं महत्व दिलं जात नाही. आणि ते उत्तर तुम्ही पहिल्या एका मिनिटाच्या आत सोडवतायत का, हे खरं पाहिलं जातं. म्हणून अशा व्याख्यांचा आपल्याला आधार घेऊन त्या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वेळात ती उदाहरणं सोडवायची आहेत. तर या व्याख्येच्या आधारे अनेक उदाहरणं तुम्ही घ्या आणि याचा नक्की सराव करा. धन्यवाद.